श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे की आर्थिक समस्या सोडवणारे एक चमत्कारी फूल. तर ते फूल कोणते? हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मकमळ वनस्पती पवित्र मानली जाते. या फुलाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या आयुर्वेदिकदृष्ट्या सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. पार्वती मातेच्या विनंतीवरूनच ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती असे शिवपुराणात म्हटले गेले. कारण भगवान महादेवाने जेव्हा गणपती बाप्पाचा शिरधडा वेगळं केलं होतं तेव्हा गणपती बाप्पाचा शीर बसवताना याच ब्रह्मकमळाचा उपयोग केला होता असं पुराणात म्हटले गेले आहे. विशेषतः केदारनाथ, बद्रीनाथ आणि तुंगनाथांच्या पवित्र मंदिरामध्ये भगवान शिवांच्या पूजेसाठी या फुलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ब्रह्मकमळ हे नाव भगवान ब्रह्माच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि तेच फूल ब्रह्मदेवाने हातात धरले आहे. काही लोकांना असं वाटतं, असा विश्वास देखील आहे की हे फूल भगवान शंकराला अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. काहींचा असा विश्वास आहे की जेव्हा फूल उमलते तेव्हा आपण कोणती इच्छा मनात धरली तर ती लगेच पूर्ण होते. आर्थिक दृष्टीने हे फूल भगवान विष्णू यांच्या नाभीपासून तयार झालेल्या फूल आहे अशी सुद्धा एक मान्यता आहे. त्याचबरोबर विराजमान आहेत या कमळाचे वैशिष्ट्ये म्हणजे रात्रीचे फूल उमलतात. हे फूल आपल्या मुख्य दरवाजावर लावावं, त्यामुळे आपल्या घरात वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही. त्याचबरोबर घरातले वास्तुदोषही दूर होतात. ब्रह्मकमळ हे उमललं की त्या रोपट्यांची पूजा केली जाते. हळदी कुंकू, फूल, तांदूळ वाहून निरंजन लावून दोषोपचार पूजा त्या रोपांची केली जाते. मी पोरांची म्हटलं. हे फूल तोडून देवघरात देवाला अर्पण केलं जातं. ब्रह्मकमळ हे फूल छान आणि पवित्र फूल आहे. ज्यांच्या दारामध्ये ही फूल उमलतात ती लोक भाग्यशाली म्हटली पाहिजे. भगवान ब्रह्मांचा आशीर्वाद त्या लोकांवर आहे असं समजलं जातं. हे फूल पांढरशुभ्र रंगाचे असतात. उमलताना त्या फुलांमध्ये महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो. ज्या घरात हे फूल उमलते तिथे सुख समृद्धी लाभते. या फुलामध्ये माता लक्ष्मी वास करत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक समस्या जाणवत नाही. असे मानले जाते की या फुलांच्या पाकळ्यामधून अमृतांचे थेंब टपकतात, त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण असते. पुराणात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मकमळ हे माता नंदाचे लाडके फूल आहे. हे सहसा नंद अष्टमीला तोडले जाते. फुले उमलणे ही एक शुभ घटना मानली जाते, कारण जो त्याचे सौंदर्य पाहतो त्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ वनस्पती आणि नशीब आणि समृद्धी आकर्षित करते आणि व्यक्तीच्या जीवनात मानसिक संतुलन राखते. शिवाय या फुलामध्ये घरातल्या व्यक्तींना वाईट शक्तीपासून वाचण्यासाठी सुद्धा क्षमता असते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात ब्रह्मकमळ वनस्पती असते त्या घराच्या प्रमुखापासून वाईट शक्ती दूर राहतात. या फुलाला विकला जात नाही किंवा खरेदी सुद्धा केला जात नाही. हे फूल कोणी भेट म्हणून दिलं तरच ते आपल्याला लाभदायी ठरतं. तेव्हा ब्रह्मकमळ फुलत तेव्हा त्यामध्ये आपल्याला ब्रह्मदेव किंवा त्रिशूल अशा प्रकारच्या आकृती दिसतात. ब्रह्मदेव आणि भगवान श्रीहरी विष्णू हे ब्रह्मकमळाच्या फुलांच्या आतमध्ये राहतात असेही मानले जाते. हे फूल घरी ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होतो. सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय?
ज्या घरात गेल्यानंतर प्रसन्न वाटतं, जिथे निगेटिव्ह विचार मनात येत नाहीत, तिथे आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे असं वाटतं, तिथे नक्कीच सकारात्मक ऊर्जा असते. ज्या घरामध्ये ब्रह्मकमळ असतं तिथे सुख समृद्धी हे तर राहतच, पण त्याचबरोबर त्या घरामध्ये वातावरणसुद्धा शुद्ध आणि पवित्र राहतात. ब्रह्मकमळाला उत्तराखंडामध्ये ब्रह्मकमळ म्हणून ओळखले जातात, तरी हिमाचल प्रदेशामध्ये शुद्ध फूल किंवा काश्मीरमध्ये गलगलत म्हणून ओळखले जातात. ब्रह्मकमळ हे एक असं औषधी फूल आहे जे सुकून त्यापासून कॅन्सरवर सुद्धा औषध बनवलं जातं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर कितीही जुन्या खोकला असला तरीसुद्धा बरा होतो. ब्रह्मकमळाचे औषधी उपाय तर खूप आहेत, पण ताप आला असेल तर त्यावर सुद्धा हे गुणकारी आहे. ज्या महिलांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो त्यांच्यासाठी सुद्धा या फुलांचा अर्क उपयुक्त ठरतो, लाभदायी ठरतो. हाडांचे दुखणे असू द्या, सर्दी खोकला असू द्या, आजार पूर्णपणे बरा करण्याची क्षमता या फुलामध्ये आहे. शरीरावर कुठेही जखम झाली असेल तर ब्रह्मकमळाच्या पानांचा अर्क त्या जखमेवर लावावा, असता ही ती जखम बरी होते. पण ब्रह्मकमळ हे अतिशय दुर्मिळ फूल आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. ही एक फुलाची प्रजाती असून ब्रह्मकमळ हे साधारण जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये उमलतात. ब्रह्मकमळ हे मुळातच हिमालयांच्या पर्वतरांगेतील एक फूल आहे आणि ब्रह्मकमळ या फुलाचा सुगंध अनुभवण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते, कारण इतर फुलाप्रमाणे हे फूल आपल्याला बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध होत नाही. शिवाय ही अशी वनस्पती आहे पर्यावरणसुद्धा करून ते हिरवे ठेवण्यात मदत होते असा विश्वास आहे. तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल तर आपल्या वाव सीमावरती जो हा मी व्हिडिओ अपलोड केला आहे तो व्हिडिओला लाईक शेअर करायला, तसेच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता.